राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नाम वरानने. नमस्कार सर्व माझ्या स्वामी भक्तांना. आजचा व्हिडिओ अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जन्मोत्सव याची विशेष व्हिडिओ बघणार आहोत. म्हणजेच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणती ती वस्तू आहे किंवा प्रभू श्री हनुमंतांना कुठली ती एक वस्तू आवडते की जी अर्पण केल्याने आपले सर्व पाप नष्ट होऊन आपल्याला एक कवच प्राप्त होईल, की आपल्याला कुठलीही भूतपिशाच आपल्या मागे लागणार नाहीत. म्हणूनच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणतीही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. भूत पिशाच, नजर दोष, शनिबाधा सगळं काही नष्ट होऊ शकतो. आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी अत्यंत प्रभावी आहे. ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक गुप्त उपाय सांगणार आहे जो हनुमान जन्मोत्सवाला आपण करणार आहोत. तर हनुमान जन्मोत्सव हा महत्त्वाचा, याचे महत्त्व, हनुमान जन्मोत्सव हा एक सण नाही, तो एक शक्ती आहे, भक्ती आहे आणि संकटमुक्तीचा दिवस आहे. हनुमानजी हे भगवान रामांचे सर्वात मोठे भक्त आहेत. ते आजही जिवंत मानले जातात. म्हणजेच प्रभू रामांनी हनुमंतांना चिरंजीवी असण्याचं वरदान दिलं होतं, की प्रभू श्री म्हणजेच हनुमानजी आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. जिथे राम नाम घेतलं जातं तिथे हनुमंतांचं अस्तित्व नेहमी असतं. हनुमंतांनी आपल्याला प्रभू श्रीरामांची भक्ती शिकवली आहे. संयम आणि वेडी भक्ती काय असते हे हनुमंतांनी आपल्याला शिकवले आहे. आता हनुमान म्हणजे शक्ती, बुद्धी आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारा देव आहे. तर अशी ती कोणती प्रिय वस्तू आहे? आता हनुमंतांना हे ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये हनुमंतांची मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही. त्यांचे दर्शन आपल्याला मंदिरामध्ये घडते. आणि असं भारतामध्ये कुठलंही एक गाव नाही किंवा महाराष्ट्रामध्ये देखील कुठलं एक गाव नाही जिथे प्रभू श्री हनुमंतांची मंदिर नाही. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये हनुमंतांचं मंदिर नक्की असतं. आता हनुमंतांचा सर्वात प्रिय वस्तू म्हणजे रुईची माळ. आता हनुमंतांची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे ही जी रुईची माळ आहे, त्या दिवशी आपण जन्मोत्सवाच्या दिवशी प्रभू हनुमंतांना ही अर्पण करणार आहोत. आता रुईच्या फुलांमध्ये विशेष ऊर्जा असते जी नकारात्मक शक्ती दूर करते. याचे महत्त्व म्हणजे रुईचा संबंध शनी आणि मारुतीशी आहे. ही माळ अर्पण केल्याने शनी दोष कमी होतो, घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते. जर तुम्ही फक्त ही एक गोष्ट केली तर प्रभू हनुमंतांची प्रसन्न होण्यास रोखू शकत नाही. त्यानंतर तेल अर्पण करायचे आहेत. आता हनुमानजींना तेल अर्पण करण्यासाठीची परंपरा ही खूप जुनी आहे. यासाठी एक खूप मोठी कथा आहे, ती संक्षिप्त रूपात तुम्हाला सांगते. एकदा शनिदेव हनुमानाच्या भक्तांना त्रास देत होते. हनुमानजींनी त्यांना पराभूत केले. तेव्हा शनिदेवांनी वचन दिलं की जो मला तेल अर्पण करेल त्याला मी त्रास देणार नाही. म्हणूनच तेल अर्पण करण्याची शनी महाराजांचा दोष कमी होतो, अडथळे कमी होतात आणि आर्थिक समस्या देखील कमी होऊन आपल्याला धनलाभ होतो. आता त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हरभरा डाळ किंवा उडीद. आता याचे महत्त्व म्हणजे समृद्धी आणि धनाचे प्रतीक मानले जातात. घरात धनधान्य वाढते. उडीदामुळे नजर दोष किंवा बाधा दूर होते. भूतप्रेत त्रास कमी होतात. हे अर्पण करताना मनातील इच्छा नक्की महाराजांना बोला. म्हणजेच हे हनुमंतराया, माझ्या घरातील कुठलीही भूतपिशाच बाधा निघून जाऊ दे. मला आर्थिक संकटातून दूर कर. कोणतंही संकट माझ्या घरावरती येऊ देऊ नको. माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी हे हनुमंता तू तुझ्यावरती घे आणि मला असा आशीर्वाद दे की तू मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला संकटमुक्त ठेवशील. त्यानंतर आता सेवा कुठली करायची, तर स्तोत्र आणि जप याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पठण नक्की करा. त्यामुळे जीवनात तुम्हाला सुरक्षा आणि संरक्षण प्राप्त होते. आणि रामरक्षा स्तोत्राचं अत्यंत जवळचं महत्त्व म्हणजेच संरक्षणाचं, जसं की एखादं कवच, आणि लहान मुलांना तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी तुम्ही एकतर
11 रामरक्षा करू शकता किंवा 7 करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला 11 केले तर खूपच उत्तम. परंतु जर शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एका रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि जिथे राम असतो तिथे हनुमंताचं नक्कीच पठण होतं आणि तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. यामुळे तुम्हाला शक्ती आणि आत्मविश्वास नक्की वाढतो. आता हे जरी तुम्हाला जमलं नाही, तुमचं त्या दिवशी शेड्यूल खूपच बिझी असेल, तर तुम्ही फुल न फुलाची पाकळी कमीत कमी हनुमान चालिसेचं 11 हनुमान चालिसेचं पठण नक्की करा. 11 हनुमान चालिसा जर तुम्हाला जमल्या नाही तर तुम्ही कमीत कमी 7, 5 किंवा एखादी तरी हनुमान चालिसा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की त्याचे पठण करा. हे सर्वात प्रभावी मंत्र आहे. आणि हनुमान चालिसामध्ये तर हे तर सांगितलेलेच आहे की भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. ही एक अत्यंत शक्तिशाली ओळ आहे आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण हनुमान चालिसाचं अर्थ दडलेला आहे की तुम्ही जर हनुमंताचं नाव घेणार असाल, हनुमान चालिसा जिथे जप चालू असेल तिथे भूत पिशाच हे कुठलंही निकट नाही आवे, म्हणजे आपल्याजवळ येत नाही. जर आपण महावीर म्हणजे हनुमंतांचं नाव जपलं जातं. या ओळीमध्येच अत्यंत मोठी शक्ती आहे. नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद प्रभू श्री हनुमंतांमध्ये आहे. त्यामुळे हे गुप्त उपाय आहेत. आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे. तर तो गुप्त उपाय म्हणजे रात्री त्या दिवशी 11 नंतर किंवा सकाळी उठल्यावरती तुम्ही कमीत कमी 11 वेळा हनुमान चालिसांचं पठण करायचं आहे. प्रभू श्री हनुमंतांच्या 11 दिवे लावायचे आहेत किंवा 16 दिवे, 11 दिवे किंवा 32 दिवे देखील लावतात. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कमीत कमी 16 दिवे तरी प्रभू श्री हनुमंतांच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर नक्की लावा. किंवा तुम्ही मंदिरात जाऊन लावले तरीही चालेल. रुईची माळ अर्पण करायला बिलकुलही विसरू नका. हे जे उपाय आहेत ते 7 दिवस करा. म्हणजे कमीत कमी 7 दिवस तरी तुम्ही आजपासून केलं तरी तुम्हाला हे संपूर्ण सेवा तुमची होऊ शकते. की तुम्हाला हे जरी शक्य नाही झालं तरी तुम्ही कमीत कमी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तरी हा उपाय नक्की करा जो आपण या व्हिडिओमध्ये बघितला आहे. यामध्ये तुम्हाला नक्कीच या सेवेचं फळ अनुभवायला मिळेल. तुम्हाला शनिदोष नष्ट होतील, आर्थिक अडचणी कमी होतील, भीती बाधा दूर होतील, घरात सुखशांती नांदेल आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण तुम्ही जर प्रभू हनुमंतांची सेवा केली तर तुम्हाला प्रभू श्रीरामांचं दर्शन मिळायला नक्कीच सोपं जाईल. जय श्रीराम, जय बजरंगबली. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते, प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय बजरंगबली.